श्रीकांतजी बनसोडे साहेब आपल्यासोबत आहेत। भाऊ, या ठिकाणी वैशाली बौद्धविहाराचा भूमिपूजन सोहळा अवघ्या 2 दिवसांनी येऊन ठेपलेला आहे, काय वाटतं आपल्याला? नमो बुद्धाय, क्रांतिकारी जय भीम। येत्या 2 तारखेला सबंध भारतभरामध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा होतो। त्याचं औचित्य साधून या आजनी खुर्द या गावात आयुष्यमान बळीरामजी मोरे आणि त्यांचे सहकारी पूजनीय भंते धम्मबोधीजी यांच्या परिश्रमातून, त्यांच्या विचारातून इथं खूप मोठं धम्मसंस्कार केंद्र उभारतं आहे। त्या धम्मसंस्कार केंद्रासाठी जी म्हणून मदत लागेल ते मदत अहमदपूर तालुका, चाकूर तालुका या पंचक्रोशीतील धम्मबांधवांनी या संस्कार केंद्राला करावी असंही मी नम्र आवाहन करतो। उद्या येणाऱ्या 2 तारखेला अर्थातच दसरा, विजयादशमीच्या औचित्यावर 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला। तुम्हा आम्हा सर्वांना त्या बौद्धाच्या वटीत टाकलं। म्हणून बाबासाहेबांचं स्वप्न होतं, 1935 साली घोषणा केली यावेळेला मुकामी की सारा भारत बौद्धमय करीन। तर बाबासाहेबांचं स्वप्न अधुरं राहिलेलं, जर आपण अशा पद्धतीचे धम्मसंस्कार केंद्र, बुद्धविहार जर उभा करत गेलो तर निश्चितपणानं हा भारत एक ना एक दिवस प्रबुद्ध भारत होईल याचा मला विश्वास आहे। म्हणून येत्या 2 तारखेला अहमदपूर आणि चाकूर, किनगाव, हाडोळती, जळकोट, राणी सावरगाव आमच्या या पंचक्रोशीतील सर्व धम्मबांधवांना विनंती आहे की 2 तारखेच्या दिवशी दसरा आहे, आपला धम्मचक्र परिवर्तन दिन आहे, आपला धर्मांतर सोहळा आहे। त्याच निमित्तानं इथं भरगच्च असा कार्यक्रम या नयनरम्य, निसर्गरम्य वातावरणामध्ये आजनी खुर्दवासियांनी, आजनीच्या बौद्ध बांधवांनी आयोजित केला आहे। त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी यावं आणि आपण उपस्थितही राहावं आणि इथून धम्मप्रचार प्रसाराचं आपण काही घेऊन जावं आणि धम्म वाढला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी अगत्याने यावं ही आपणास विनंती करतो। जय भीम, जय भारत।